व्हिडिओ ऑफ केला तरी चालेल, कारण की खूप आवाज ब्रेक होतोय. दुसरा डिव्हाइस असेल तर दुसऱ्या त्याला डिव्हाइसने हँड रेज करा आणि कंटिन्यू सर करा मॅडम. माझं नाव निर्मला पंडित माळी, एक मी गृहिणी आहे सर. या जर्नीमध्ये येण्याचं कारण माझ्या वजनाचा काही इश्यू नव्हता. 2020 मध्ये माझं बायपास झालं. बायपास नंतर मला खूप डिसऑर्डर होत्या. त्या म्हणजे मला चमच्यावर भात पण पचत नव्हता. मला एका टाईमाला 4-4 गोळ्या होत्या. त्या अशा 3 टाईम गोळ्या होत्या मला. सर येस. आधी या फॅमिलीमध्ये आले. नंतर मी 5-6 महिन्यांनी सरांची गंमत बघत होते. सर वर्कआउट करत होते. सर मला सांगायचे तू पण कर. पण मी काही ऐकायची नाही. मी बाहेर ब्युटीपर्यंत फिरायला जायचे. सरांचं ऐकत नव्हती मी. मग नंतर मी बऱ्याच जणांचा रिझल्ट बघितला. त्याच्यामुळे मी या जर्नीमध्ये आली. येस मॅम, नक्कीच. नंतर मग मी सगळं काय वर्कआउट करायला लागली, आहार घ्यायला लागली. कंटिन्यू सगळा पूर्ण आहार घेतला. त्याच्यामुळे माझ्या गोळ्या पण बंद झाल्या सर. मला आता एकच गोळी आहे. 1 मिनिट थांबवतो मॅडम तुम्हाला. हे पाहू शकतात मॅडम, आरोग्य फॅमिलीत येण्यापूर्वी मॅडमांना बरेच चॅलेंजेस होते आणि ते चॅलेंजेस घेऊन मॅडम या आरोग्य फॅमिलीत आले होते. हा मॅडमांचा पहिला फोटो आहे. हा बायपास झाल्यानंतरचा 2020 मधला कोरोनाचा फोटो आहे. आम्ही हॉस्पिटल मधला हा फोटो आणि आजची परिस्थिती. आज जबरदस्त मॅडम व्यायाम करतात. तर आम्ही हारलो नाही. परिस्थितीला तोंड दिलं. आरोग्य हे आपल्या हातात आहे. आपल्या हातात नाही, देवाच्या हातात आहे. तरी सुद्धा प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. आणि मॅडमांना हळूहळू हळूहळू आम्ही व्यायाम नंतर न्यूट्रिशन, तर याची किमया आहे सकस संतुलित आहार. हे नाईट वर्क ते घेतात. येस. पाहू शकतात नाईट कोरोना वर्क हा आमचा सकस संतुलित बायपास झालं आहार. होतं. आणि एवढी एनर्जी येण्याचं कारण एकच की व्यायाम, जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार आणि आरोग्य परिवारावर विश्वास. आज आमचं जीवन संपलेलं होतं, परंतु त्यानंतर जे जीवन सुरू झालं आरोग्य परिवारातलं, एक आनंदी, निरोगी आणि खूप उत्साही जीवनात आनंद भरपूर आहे. ऐश्वर्य धन संपन्न सर्व होतं, आरोग्य नव्हतं. आज मॅडम माझ्यासोबत आफ्टर बायपास जबरदस्त वर्कआउट करतात. आम्ही या वयामध्ये आम्ही गोडीने व्यायाम करतो आणि सकाळी 1 तास स्वतःसाठी व्यायाम करणं आनंदाची गोष्ट आहे. त्या आनंदाला आपण पैशामध्ये मोजू शकत नाही. हा आनंद हा आमचा सकाळी सकाळी घरातल्या घरात एक सुंदर अशा तालावर व्यायाम करणे. व्यायामानंतर मॅडमांच्या गोळ्या बंद झाल्या. नंतर आमची जोडी सुपर अशी जोडी होती. तर त्या जोडीचा मी एक बिफोर आफ्टर तुम्हाला दाखवतो. एकच मिनिट फक्त. तर मी पाहू शकतात मॅडम, जेव्हा आरोग्य फॅमिलीत येण्यापूर्वी त्यांची लाईफस्टाईल कशी होती आणि आरोग्य फॅमिलीत आल्यानंतर सरांची आणि मॅडमांची लाईफस्टाईल मध्ये किती बदल झालेला आहे. जोडीने आणि गोडीने सर आणि मॅडम आपल्याला वर्कआउट गाईड करत होते आणि एक बायपास झालेला व्यक्ती एक सुंदररित्या आपल्याला आज वर्कआउट गाईड केला. आपण म्हणतो की मला हा त्रास आहे, मला तो त्रास आहे, माझ्याकडनं वर्कआउट होणार नाही. तर त्यांनी आपल्या समोर बघू शकतात की मॅडमांचं एवढं बायपास झालं कोरोना काळामध्ये आणि हा बघू शकतात सरांचा आणि मॅडमांचा सुंदरसा रिझल्ट. या ठिकाणी डिस्क्लेमर देऊ इच्छितो, हा सरांचा आणि मॅडमांचा वैयक्तिक रिझल्ट आहे. या ठिकाणी कुठल्याही गोळ्या औषधी दिल्या जात नाही. या ठिकाणी फक्त जीवनशैली बदलवली जाते आणि ह्या जीवनशैली बदलवल्यानंतरच आपल्याला असे सुंदरसे रिझल्ट येतात. आरोग्य फॅमिली येण्यापूर्वी सरांची आणि मॅडमांची लाईफस्टाईल हेल्दी लाईफस्टाईल होती. या ठिकाणी आपण पाहू शकता बिफोर आणि आफ्टर मध्ये किती चेंजेस आहे आणि हे सर्व शक्य कशामुळे झालंय सर? तर तर बघू शकतात, हा आमचा बिफोर आफ्टर आणि हे आमचं बिफोरचं लाईफ आणि आफ्टरचं लाईफ. बिफोरच्या लाईफ मध्ये एक आजारी गोळ्या औषधं
आणि आजच्या लाईफमध्ये आवश्यक काही मॅडमच्या 4 गोळ्यांपैकी 1 गोळी चालू आहे. आपण चुकीचं सांगणार नाही. आपण कुणी इथे डॉक्टर नाही, गोळ्या औषधं देत नाही. परंतु मी माझी जीवनशैली बदलवली. रोज आम्ही बीपीचं मशीन घेऊन बीपी मॉनिटर करत होतो आणि हा माझाही बिफोर आफ्टर आहे. तर माझी लाईफस्टाईलमुळे 81 किलो झालेलो होतो. व्यायाम तर मी रोज करतो. बरेच लोकं सांगतात, की आम्ही व्यायाम करतो. मी देखील हे व्यायाम पाहू करतो शकतात आणि हे माझी रुटीन सरांचं लाईफस्टाईल आहे आणि त्याच्यामुळे आरोग्य माझं फॅमिलीत वाढलेलं वजन आहे. येण्यापूर्वी 81 किलो वजन, धडधाकड शरीर, पोटाचा घेर वाढलेला, चेहऱ्यावरती पूर्ण काळपटपणा, असा सरांचा बिफोर मधला 81 केजीचा रिझल्ट आणि नंतर आफ्टर मध्ये सरांचा सुंदरसा रिझल्ट आलेला. सर तुम्ही हे वजन कमी करण्यासाठी काय घेतलंय सर? तर वजन कमी करण्यासाठी फॉर्म्युला 1, फॉर्म्युला 2 हे नैसर्गिक माझा ऑल 81 किलोचा पार्टिसिपेट वजनाचा हा आपण फोटो पाहू आहे शकतात आणि हा नंतरचा फोटो पी.एस. आहे. मारी सरांचा रिझल्ट 81 किलो आणि 64 किलो पर्यंतची जर्नी. तर आपल्या जीवनाचे शिल्पकार आपणच आहोत. आपलं नक्कीच शरीर सर. वाढलं आहे, तर त्याला दुसरा-तिसरा कोणी जबाबदार नसून आपणच जबाबदार आहोत. असं आम्हाला आज वाटतंय, की आमची चुकीची जीवनशैली जेवण तयार असायचं तरी मी जेवण करत नव्हतो आणि मॅडम ज्या दिवशी जेवण तयार केलं त्या दिवशी जेवायला यायचो. मॅडमांनी सुंदरसा स्वयंपाक केलेला असायचा आणि मी त्या दिवशी जेवणाला बाय-बाय करून द्यायचो. माझ्या कामामध्ये मी चालला जायचो. असं प्रत्येकाचंच होतं. कामाच्या ओघामध्ये आपण आपल्या जीवनाकडे बघितलं जात नाही. आणि जेव्हा बघायला लागतो तेव्हा वेट निघून गेलेली असते. 81 किलोचं अवाढव्य शरीर आणि त्याच्यानंतर वाढलेला हा पोटाचा नगारा, नंतर चेहऱ्यावरचे म्हणजे संपूर्ण फॅट्स आणि त्याच्यानंतर पाठीचं दुखणं. पाठीच्या दुखण्याचा एक फोटो आहे माझावाला, तो शेअर करावा. सागर महाजन त्यांच्याकडे त्यांनी शेअर करायचा आहे. तर पाठीच्या दुखण्यासाठी सारे प्रयत्न केले, तरी देखील पाठ थांबत नव्हतं. तर तर एक त्याच्यासाठी विचारायचंय सर. सर 1 मिनिट थांबवतो सर. सर हो. विचारायला नाही पाहिजे पण सर तुमचं आता वय किती आहे सर? कारण की तुम्ही जेव्हा आम्हाला वर्कआउट गाईड करत होते, आम्हाला असं वाटत होतं की एकदम यंग व्यक्ती वर्कआउट करतोय. माझं तर सर्व 1 जूनला पार्टिसिपेंटांना सांगा सर. 65 सुरू झालेलं आहे 1 जूनला. 1 जून ऑल 62 पार्टिसिपेंट माझ्या आपण बघू जन्मतारीख शकतात 65 65 वर्ष वय सरांचं होतं आणि आज सर आपल्याला वर्कआउट गाईड करत होते. त्यांचा हात कोणी धरू शकत नाही. ज्यावेळेस आपलं हलगीचं सॉन्ग वाजतं त्यावेळेस सरांची एनर्जी आपण पाहिलेलीच आहे आणि हे पाहू शकतात. अशा प्रकारे सरांना ट्रीटमेंट सुरू होती. सर सांगा सर थोडक्यात त्याच्याबद्दल? तर हा पाठीचं दुखणं होतं. त्यावेळचा फोटो आहे आणि खूप प्रयत्नवादी होतो. खूप व्यायाम केला आहे. ऑल पार्टिसिपेंट मी सांगू इच्छितो. जे YouTubeवर इकडचे-तिकडचे व्यायाम करतात. मी सुद्धा 25 वर्ष व्यायाम केलंय. फक्त व्यायामाने काही होत नाही. तर हा माझा पुण्यातला ट्रीटमेंटचा फोटो आहे. पाठीच्या दुखण्यासाठी अशी फिजिओथेरपीची ट्रीटमेंट माझी होती. तर ह्या ट्रीटमेंटसाठी मी पुण्याला ₹1,00,000 घातले असेल. अ, पण तात्पुरता इलाज होता. कबीरबाग पुणे, NCT पुणे बऱ्याच ठिकाणी मी ट्रीटमेंट केल्या आणि त्याच्यानंतर तर चुकीच्या लाईफस्टाईलने झालेलं शरीर 65व्या वर्षी मला रंगीलो मारो ढोल या गाण्यावर माझ्याकडे लिमिटेशन आहे. मला व्यायाम करण्याची वेळ मिळत नाही. मला लोकांचं ऑब्झर्वेशन करावं लागतं. मी सेकंड 7 ते 8 बॅचला करतो. तरी देखील पहिल्या बॅचला रंगीलो मारो ढोलवर 18 वर्षाचा मुलगा देखील माझ्याबरोबर त्याचा स्टॅमिना नाही एवढा मी जबरदस्त वर्कआउट करतो. ते वर्कआउट करण्याचं कारण आमचं आहे, आमचं हे ओरिजिनल जेवण हे सकस संतुलित आहार आणि याच्यामुळेच आम्ही हे 2 वेळेस घेतो आणि प्रॉपर घेतो. 3 चमचे, 2 चमचे असतात प्रॉपर घेतो. आणि बऱ्याच मी काही पार्टिसिपेटला तर ते कमी घेतात. जेवढी मात्रा घ्यायला पाहिजे तेवढं ते घेत नाहीत. आवाज येतोय? येस सर, येस येतोय. येस. तर सगळ्यांना सांगू इच्छितो, की शरीर आपल्या हातात आहे. अ, तर आपण त्याची काळजी घ्या. शरीराचा मी नेहमी सांगतो, अर्धा किलोचा पोटात जर गोळा असेल, माझं नेहमी प्रत्येक ठिकाणी जातो त्या ठिकाणी सांगतो. माझ्या एक आहे, गोळा असेल तर तो गोळा काढण्यासाठी डॉक्टरकडे गेल्यानंतर ते सांगतात, की तुमच्या पोटात उजव्या साईडला अशा-अशा प्रकारची गाठ आहे, ती काढावी लागेल.
त्याच्यामुळे तुम्हाला पोटदुखीचा त्रास होतो. ती गाठ काढण्यासाठी आपल्याला ₹50,000 खर्च लागतो. तो सोनोग्राफी करतो आणि त्या ठिकाणी ती गाठ काढली जाते. परंतु शरीरातला टॉप टू बॉटम शरीरातून 17 किलो वजन कमी करणं जोक नाही आणि त्याचं उत्तर पण आमच्याकडे नाही की 17 किलो वजन कोणत्या ठिकाणचं कमी झालं. टॉप टू बॉटम डोक्यापासून तर तळपायापर्यंत 17 फॅट लॉस करणे हा फक्त आरोग्य परिवारातच शक्य आहे. दुसरीकडे कुठेही शक्य नाही. ही किमया आहे आरोग्य परिवाराची. आपण इथे कोणी डॉक्टर नाही, कोणी गोळ्या औषधं देत नाही, कोणी ऑपरेट करत नाही. पण एक चांगली जीवनशैली देतो. तर एक चांगली जीवनशैलीमुळे झालेला हा आमचा बदल आहे. आज आम्हाला अनुभव देण्याची संधी दिली. तर मी सिस्टीमचं थँक म्हणेन. आजचा अनुभव आता पाहू शकतात असं सुंदरसं जीवन सर आमचे आणि मॅडम या वयात सचिन जगत पाटील आहेत, की असंख्य त्रास आपल्या जीवनात त्यांना होते आणि आज सुंदर असं जीवन सर आणि मॅडम जगत आहेत. तर हे सर्व शक्य झाले जगातील नंबर 1 सकस संतुलित आहारामुळे. वय वर्ष 65 असून सुद्धा सर एवढ्या त्रास सरांना असून सुद्धा आज सर आपल्याला वर्कआउट गाईड केला. थँक यू सो मच सर. तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. येस गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. सर आपलं नाव सांगा, आपण कुठून आहात आणि बाय बॅकग्राऊंड काय करतात? सर माझं नाव सचिन पाटील. मी पारोडा येथून आहे. मी येस बाय सर. बॅकग्राऊंड बँकेत जॉबला आहे. येस सर. काय कारण होतं सर या आरोग्य फॅमिली देण्याचं? या आरोग्य फॅमिली येण्याचं कारण असं होतं की माझं वाढलेलं वजन होतं सर. किती किलो वजन वाढलं होतं सर तुमचं? 98 किलो होतं सर. सर 2 किलो का राहू दिलं होतं? येस. हा झालं 2 असतं ते पण. पण मला आमचे महागुरु PS माळे सर भेटले. कसं आहे सर, सेंच्युरी मारल्यावरती इथं एक नाव होतं. तसंही तुम्ही सेंच्युरी मारली असती तर एक 100 किलोचे सचिन पाटील सर आम्हाला दिसले असते. बरोबर. सर किती किलो वजन कमी केलंय किती दिवसांमध्ये? सर आता मी 10 किलो वजन कमी झालं सर. 10 किलो वजन कमी केलंय. Yes, सर yes. 10 किलो वजन कमी करण्यासाठी तुम्ही कुठला आहार घेतला? सर मी वजन कमी करण्यासाठी फॉर्म्युला 1, फॉर्म्युला 2 घेतला सर. फॉर्म्युला येस. 1 मध्ये आपलं फॉर्म्युला 2 मध्ये मल्टीव्हिटॅमिन आणि सेल्युलॉज घेतलं सर. येस. सर यापूर्वी काही प्रयत्न केले होते वजन कमी करण्यासाठी? हो सर, केले होते ना सर. 4-5 किलोमीटर फिरायला जायचो. लिंबू पाणी, जिरा पाणी, पण त्याच्याने काही वजन कमी होत नव्हतं सर. येस. पण ह्या आरोग्य फॅमिलीत तुम्ही 10 किलो वजन कमी केलं. बरोबर. येस सर. आता किती किलो वजन तुम्हाला कमी करायचं आहे? सर अजून 12 किलो वजन कमी करायचं आहे. होईल असं वाटतंय सर तुम्हाला? 100% सर, 100%. या 6 महिन्यात तर 100% होणारच. नक्कीच ऑल पार्टिसिपेट आपण पाहू शकतात. सचिन पाटील सर 98 केजीचे होते आणि आज 88 केजी सरांचं वजन आहे. 10 किलो सरांनी वजन कमी केलंय. जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार घेऊन. आणि या ठिकाणी मी डिस्क्लेमर देऊ इच्छितो, हा सरांचा वैयक्तिक रिझल्ट आहे. या ठिकाणी आपण कुठल्याही गोळ्या औषधी देत नाही. या ठिकाणी फक्त जीवनशैली बदलवली जाते. एक चांगलं मार्गदर्शन केलं जातं आणि त्यानंतर असे सचिन पाटील सरांसारखे सुंदरसे रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतात. सर या व्यतिरिक्त काही डिसऑर्डर होते सर तुम्हाला? हो सर, मला किडनी स्टोनचा प्रॉब्लेम होता आणि किती माझं एक वर्षापासून ऑपरेशन झालेलं आहे. किती वर्षापासून किडनी स्टोनचा त्रास होता सर तुम्हाला? तर मला 15 वर्षापासून किडनी स्टोनचा त्रास आहे. त्यासाठी काही आणि गोळ्या औषधे चालू होते? काय म्हणता सर? त्यासाठी काही मेडिसिन चालू होते तुमच्या? मेडिसिन तर नव्हती, पण एक ऑपरेशन झालेलं आहे सर. ऑपरेशन येस. होऊनही मला परत स्टोन व्हायचे. पण मी या ओके. सुंदर अशा आरोग्य फॅमिलीमध्ये जॉईन झाल्यानंतर माझ्या 3 वर्षामध्ये माझे बरेचसे स्टोन निघून गेले सर, आफ्रेशमुळे. येस. हे सरांचा वैयक्तिक रिझल्ट आहे. पाहू शकतात. सरांना किडनी स्टोनचा त्रास होता. बऱ्याच वर्षापासून सरांना त्या त्रासला त्रस्त होते. एक वेळेस हो. ऑपरेटही झालेलं होतं, पण परत किडनी स्टोन त्यांना होत होता आणि सरांनी सुरुवात केली आरोग्य फॅमिली सोबत आणि पाहू शकतात सरांचा रिझल्ट आपल्या डोळ्यासमोर आहे. हे सर आता किती पर्सेंट तुम्हाला रिलीफ होतंय सर त्या किडनी स्टोनने? तर आता पूर्णपर्यंत नाहीसं झालेलं आहे. म्हणजे आणि मी 3 वेळा अपयशी घेतो. त्याच्यामुळे बराचसा रिलीफ आणि 24 लिफ्टॉप यामुळे पण इथे बरेचसं कमी झालेलं आहे सर. हा माझा येस. वैयक्तिक नक्कीच. रिझल्ट आहे. नक्कीच सर, नक्कीच. खूप सुंदर असा रिझल्ट आहे सर तुमचा. तुमचा आफ्टर हो. बिफोर असेल तर शेअर करा सर. सर आता बनवलेला तर नाहीये, पण नेक्स्ट टाईम मी नक्की बनवेल. नक्कीच सर, लवकरात लवकर तुमचा आफ्टर बिफोर बघायला आम्हाला आवडेल
आणि राहिलेलं 12 किलो वजन सुद्धा तुम्ही नेक्स्ट टाइम कमी करशाल ही अपेक्षा आम्हाला आहे सर. आणि सुंदर असा रिझल्ट आहे सर तुमचा. तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. थँक सो मच सर. थँक्यू. येस सर. तुम्हाला बोलायचं? तेच नेक्स्ट कोणी असेल तर त्यांनी ऍड्रेस करायचा आहे आणि आपला अनुभव शेअर करायचा आहे. येस सर. गुड मॉर्निंग सर. सर सरांना अनम्यूटचं ऑप्शन पाठवायचं आहे. सर गुड मॉर्निंग. सर गुड मॉर्निंग. सर व्हेरी गुड मॉर्निंग सर. आपलं नाव सांगा, आपण कुठून आहात आणि बाय बॅकग्राऊंड काय करतात? सर मी पारवण आहे. माझं नाव संदीप सुरेश सोनवणे आहे. मी शिलाई मशीन विक्रेता आहे. सर काय कारण होतं सर हे आरोग्य फॅमिली देण्याचं? सर समजलं नाही, काय बोलले? येस सर. परफेक्ट आहे सर. संदीप सर तो हे कंटिन्यू बोलतोय. बोला सर काय सर. कारण, सर काय कारण होतं या आरोग्य फॅमिली जॉईन करण्याचं? सर माझं कमरेचं दुखणं होतं. येस सर. त्याच्यासाठी या फॅमिलीत आलो होतो. आता माझं कमरेचं दुखणं खूप म्हणजे बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. येस. पण मी सगळ्यांना सांगू इच्छितो की ज्याचं वजन जास्त आहे त्यांनी ते आरोग्य फॅमिली यायला पाहिजे असं काही नाही आहे. इथं ज्याचं वजन कमी आहे, ज्याचं वजन जास्त आहे, ज्याचं वय जास्त आहे, ज्याचं वय कमी आहे, या सगळ्यांनी आरोग्य फॅमिलीत यायला पाहिजे. आणि सर्वांनी फिट राहणं गरजेचं आहे फार. कारण येस येणारा नक्कीच सर. काळ फारच धोक्याचा आहे. आपण जे खात आहे त्याच्यामध्ये संपूर्ण विष आहे असं समजलं तरी चालेल. सर हा तुम्हाला कमरेचा जो त्रास होता, जो दुखणं तुम्ही सांगत होते, हे किती वर्षापासून किती दिवसापासून तुम्हाला आहे? तर मला 7 ते 8 वर्षापासून कमरेचा त्रास होता. मला डॉक्टरांनी त्यासाठी सांगितलं होतं तुम्ही गाडी चालवू नका, तुम्ही जास्त वेळ बसू नका. त्यासाठी काही ट्रीटमेंट चालू होती सर तुमची यापूर्वी? हो केली होती सर. मी केम हॉस्पिटलला मुंबईला ट्रीटमेंट पण केली होती. पण हो. नंतर मी सोडून दिलं कारण सारखं ते औषधं, दवाखाना कंटाळलो होतो मी त्याला. येस. काही रिलीफ होत होतं सर त्यावेळेस? काही तुम्हाला रिझल्ट आले होते त्याचा? जेवढं मी औषधं घ्यायचो तेवढाच वेळ फक्त रिलीफ राहायचं सर. ओके. या आरोग्य फॅमिलीत आल्यानंतर तुम्हाला हा किती दिवसात तुमचा त्रास कमी वाटायला लागला? मला 1 ते 1.5 महिन्यातच एकदम रिलॅक्स झालो मी आणि मला खूप आनंद आहे आरोग्य फॅमिलीत आल्याच्यानंतर. येस सर. त्यासाठी कुठला आहार घेतला सर तुम्ही? मी फॉर्म्युला 1 घेतलं होतं त्याच्यासाठी. फॉर्म्युला 1, प्रोटीन, शेकमेट, अफ्रेश. येस. ऑल पार्टिसिपेट हा सरांचा वैयक्तिक रिझल्ट आहे. या ठिकाणी आपण कुठल्याही गोळ्या औषधी देत नाही. या ठिकाणी फक्त जीवनशैली बदलवली जाते आणि सरांसारखे सुंदर असे रिझल्ट येतात. 7 ते 8 वर्षापासून सर कमरेच्या दुखण्याला, या आजाराला त्रस्त होते आणि भरपूर मेडिसिन सरांनी या ठिकाणी घेतल्या. बरेच डॉक्टरांना माझा दाखवलं. शिलाई पण मशीनचा सरांचा व्यवसाय आहे सर. त्याच्यात मशिनी उचलणं, वाकून सारखं उठणं, बसणं याच्यामुळे मला कमरेचा खूप त्रास होतो. हेच नक्कीच पाहू शकतात. सरांना बसायला उठायला सुद्धा त्रास होत होता आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की बाईक चालवू नका किंवा इतर गोष्टी करू नका. पण सरांनी आरोग्य फॅमिली जॉईन केल्यानंतर 1.5 ते 2 महिन्यांमध्ये सरांना सुंदरसा रिझल्ट आला. आणि आपण बघू शकतो की या आरोग्य फॅमिलीमध्ये फक्त वय किंवा वजन हे मॅटर करत नाही. या आरोग्य फॅमिलीत जो पण व्यक्ती आलाय त्याचं जीवन एक सुंदरसं झालेलं आहे. आपण या अनुभवांमधून नेहमीच बघत असतो की खूप सुंदर सुंदर रिझल्ट आपल्या या ठिकाणी आरोग्य फॅमिलीत येत असतात. आणि हे प्रत्येकाचे पर्सनल रिझल्ट आहे आणि तुमचे सुद्धा यापेक्षा सुंदर रिझल्ट या ठिकाणी येऊ शकतात. येस सर बोला. सरांचा वजन वाढणे घटणे हा हा विषय नाहीये सर. त्यांना जो आनंद पाहिजे, त्यांच्या व्यवसायामध्ये खूप चिडचिड, खूप त्रास आणि असह्य वेदनांनी ते ग्रस्त होते आणि पाठीचं दुखणं होतं आणि त्यांना या आरोग्यावर विश्वास नव्हता. फक्त आले होते.
तर ते आता माझ्याकडे हसतायत. तर त्यांना मी सकस संतुलित आहाराचं ऑर्डर पण टाकायला सांगितली होती. त्यांना टाकायची पण होती, परंतु त्यांचा दोष नाही. मी खोटं बोललो होतो त्यावेळेस. की माझा फोन घरी आहे, फोन पे त्या मोबाईल मध्ये. फोन पे त्यांच्याकडे असून सुद्धा त्यांनी सांगितलं माझं फोन पेचं मोबाईल बिझी आहे. तर आज काय वाटतं तुम्हाला? तर मी सर्वांना आवाहन करतो, ज्यांना काही डिसऑर्डर आहेत त्यांनी फॅमिलीत यायला पाहिजे असं नाहीये. ज्यांना काही डिसऑर्डर नाहीये त्यांनी भविष्यात कुठलाही आपल्याला आजार लागू नये म्हणून आरोग्य फॅमिलीत यायलाच हवं. नक्कीच कारण सर, आपण आज नक्कीच. जे खात आहे, जे फास्ट फूड खात आहे त्याच्याने आज जरी आपल्याला बरं वाटतंय पण इथून पुढे त्याच्याने आपल्याला खूप गंभीर आजार होण्याचे फार मोठे चान्सेस आहेत. आताच मागच्या महिन्यात 30 तारखेला महाराष्ट्र सरकारने लोकमतला एक बातमी दिली होती. मला वाटतं सगळ्यांनी वाचली असेल, की वजनदार महाराष्ट्र. वाचली येस. असेल की नाही मला माहित नाही, मी वाचलेली आहे. नक्कीच सर. वजनदार महाराष्ट्र म्हणजे आपलं महाराष्ट्र सरकार सुद्धा ह्या विषयावर फार गंभीर आहे, की प्रत्येकाने नक्कीच. तब्येतीची काळजी घेणं हे अनिवार्य झालेलं आहे. नक्कीच सर, नक्कीच. खूप सुंदर असा संदेश दिला सर. आणि ह्या चुकीच्या जीवनशैलीमुळे किंवा या चुकीच्या फास्ट फूडच्या लाईफस्टाईलमुळे आपलं जीवन आपण खराब करून घेतो आहे. आणि बरेचसे लोकांना डिसऑर्डर या ठिकाणी सुरू झालेले आहेत. कारण की ओबेसिटीचं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे आणि आपण या निरोगी आरोग्य जगण्यासाठी त्याकडे दुर्लक्ष करतो. आपण फास्ट फूडकडे जास्त वळतो आणि त्यानंतर आपल्या जीवनामध्ये असे बदल घडत चाललेले आहेत. सरांनी सांगितलं की वजन कमी असो किंवा जास्त असो, पण तरी आरोग्य फॅमिली जॉइन करण्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांनी सांगितलं, की या आरोग्य फॅमिलीत आल्यानंतर आपल्याला एक चांगलं जीवनशैली सांगितली जाते. जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार घेतल्यानंतर आपल्या जीवनात किती सुंदर असा बदल होतो, हे सरांनी सुंदर प्रकारे सांगितलं. नक्कीच सर, तुम्हाला कुठली आवश्यकता नव्हती, पण तुमचा पाठीचा त्रास तुम्हाला होता आणि एक तुम्ही आनंद घेण्यासाठी या आरोग्य फॅमिलीत आले होते आणि तो तर आनंद अजून एक तुम्हाला या आरोग्य फॅमिलीत भेटतोय का सर? तर अजून एक मला बोलायचं आहे. बोला सर. आज आपण भरपूर काम करतो, आपण आपल्यासाठी काम करतो, आपल्या परिवारासाठी काम करतो, खूप पैशाच्या मागे पळतो. पैशाच्या मागे पळता पळता आपण जो व्यवसाय करतो, कोणी सर्व्हिस करतं, कोणी दुकानदारी चालवतं, कोणी जे जे काही असं. पण याच्यामध्ये ताण तणाव चिडचिड खूप होते. खूप येस. चिडचिड व्हायला लागलेली आहे. घरात मुलं काही, बायको काही. त्याच्यानंतर आपले कस्टमर वेगवेगळे. माणसाची इतकी चिडचिड व्हायला लागली, की माणूस लिमिटपेक्षा जास्त चिडचिड करायला लागला. पण या येस. आरोग्य फॅमिलीत आल्यानंतर सकाळी लवकर उठल्यानंतर काल जे काही झालं असेल, ते इथं आल्यानंतर माणूस संपूर्णपणे विसरून जातो. जसा रोज सूर्य नवीन उगवतो, तसं इथं आल्यानंतर माणसाचं नवीन एक आयुष्य रोज नव्याने चालू होतं. नक्कीच सर, नक्कीच. एका मोबाईल सारखं आपलं आयुष्य झालेलं आहे. दिवसभरात आपली बॅटरी पूर्ण चार्ज असते आणि संध्याकाळी डाऊन होते आणि दुसऱ्या दिवशी परत आपण चार्ज होतो. म्हणजे सकाळी वर्कआउटला उठल्यानंतर आपली बॅटरी परत चार्ज होते आणि त्या दिवसाला आपण अशा आनंदाने सुरुवात करतो. येस सर. नक्कीच सर, तुम्ही ज्या आनंदासाठी या आरोग्य फॅमिलीत आलेले होते, तो आनंद तुम्हाला आज या आरोग्य फॅमिलीत भेटतोय का सर? मला खूप आनंद भेटतोय सर. मी जेवढा वेळ दुकानात काम करतो ना, येस. तेवढा तिथं मी खूप खुश पण असतो, खूप तणावात पण असतो. पण इथं मी फक्त 45 मिनिटं देतो आणि या 45 मिनिटामध्ये मी पूर्ण 24 तासाचा आनंद या 45 मिनिटात घेतो सर. नक्कीच, नक्कीच सर. खूप सुंदर सर. सर, थँक यू सो मच. तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं आणि तुमचा रिझल्टही खूप छान होता. थँक यू सो मच सर. थँक यू सर. येस, नेक्स्ट. भगवान वानखेडे एक शॉर्ट मध्ये आपला अनुभव द्यायचा आहे. भगवान वानखेडे ज्येष्ठ नागरिक आहेत. कॅमेरा सेटअप करा. सर, मोबाईल एका जागेवर ठेवा. येस सर, बसून घ्या सर. भगवान वानखेडे कॅमेरा सेटअप करून घ्या. रिटायर पर्सन आहेत आणि रोज आपल्या कॉलवर असतात. कंटिन्यू करा अभिजित महाजन. येस सर, येस. गुड मॉर्निंग सर. अनम्यूट करून घ्या सर. तुम्हाला अनम्यूट पाठवलंय. हॅलो, गुड येस सर, मॉर्निंग. येतोय. व्हेरी गुड मॉर्निंग सर. आपलं नाव सांगा, आपण कुठून आहात आणि बाय बॅकग्राऊंड आपण काय करतात? माझं नाव
भगवान वानखेडे सर आहे. मी संभाजीनगरहून आहे, छत्रपती संभाजीनगर. येस सर. बाय बॅकग्राऊंड काय करतात सर तुम्ही? मी रिटायर शिक्षक आहे. रिटायर्ड शिक्षक आहात सर. काय कारण हो. होतं सर या आरोग्य फॅमिलीत येण्याचं? माझं वाढलेलं वजन आणि काही डिसऑर्डर होत्या. सर किती किलो वजन वाढलं होतं? माझं 73 किलो वजन होतं. येस. तर वजनामुळे पाय दुखायचे, मायग्रेनचा त्रास होता, काही धाप लागायची जिना चढताना. सर यापूर्वी काही प्रयत्न केले होते वजन कमी करण्यासाठी? अं, चालणं चालणं होतं. चालण्यामुळे फक्त 1 ते 2 किलो वजन कमी व्हायचं, आणखी वाढायचं. या नक्कीच. जीवनशैलीमध्ये आल्यानंतर मी 3 महिन्यामध्ये 10 किलो वजन कमी केलंय. अभिनंदन सर. 3 महिन्यामध्ये 10 किलो वजन कमी केलंय. या वजन कमी करण्यासाठी तुम्ही कुठला आहार घेतला सर? फॉर्म्युला 1, फॉर्म्युला 2. फॉर्म्युला 1 2 वेळेस घेतला आणि फॉर्म्युला 2 3 वेळेस घेतो. येस, नक्कीच सर. सर तुम्ही सांगितलं, की वजन तर वाढलेलंच होतं, पण वजनासोबत काही डिसऑर्डर होते. तर होते ना. तुमचे गुडघे दुखणं वगैरे जो त्रास होता, तो किती दिवसापासून तुम्हाला होता? 3-4 वर्षापासून होता. येस. वजन वाढल्यामुळं. मायग्रेनचा त्रास होता 4-5 वर्षापासून. आता हं. तो त्रास आहे सर तुम्हाला? नाही, अजिबात नाही. नक्कीच. पाहू शकतात सर रिटायर होते आणि रिटायर व्यक्ती आज आपल्या आरोग्य फॅमिलीमध्ये जॉइन झालेले आहेत. त्यांचं वाढत्या वजन असतं आणि त्यासोबत त्यांना काही डिसऑर्डर होते. हा सरांचा पर्सनल रिझल्ट आहे, वैयक्तिक रिझल्ट आहे. या ठिकाणी आपण कुठल्याही गोळ्या औषधी देत नाही. या ठिकाणी जीवनशैली बदलवली जाते आणि सुंदरसे रिझल्ट आपल्याला येतात. सर तुमच्या फॅमिलीमध्ये सकस संतुलित आहार कोण-कोण घेतं? पूर्ण घेतात. म्हणजे पत्नी घेते, मुलगा घेतो, सूनबाई घेते, मुलगी घेते. येस. खूप छान हां. सर. म्हणजे तुम्ही स्वार्थी न होता तुमच्या पूर्ण फॅमिलीला सकस संतुलित आहार देतायत. कारण की तुम्हाला सुंदरसा रिझल्ट आला म्हणून तुम्ही विचार केला, की आपल्या फॅमिलीला सुद्धा सकस संतुलित आहार द्यायला पाहिजे. माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला राहील सर, या आरोग्य फॅमिलीत तुम्ही किती दिवस राहणार आहात? जोपर्यंत आहे तोपर्यंत आयुष्यभर. नक्कीच. काय कारण आहे सर हे? या आरोग्य फॅमिलीत एवढंच आयुष्य आहे तोपर्यंत राहण्याचं? याच्यामध्ये आरोग्य मिळालं, हॅपीनेस आहे, आनंद मिळतो आणि दिवसभर फ्रेश वाटतं. नक्कीच. खूप छान सर. सर तुमचा आफ्टर बिफोर तयार केलेला आहे का तुम्ही? हो, केलेलं सरांकडे सर सरांकडे आहे ना. सरांचा हो. आफ्टर बिफोर पाठवा सर. शेअर करा. एक रिटायर व्यक्ती छत्रपती संभाजीनगरवरून आहेत आणि एक शिक्षक असून सुद्धा सरांच्या जीवनामध्ये बरेच डिसऑर्डर होते आणि त्यांचं वाढतं वजनाने सुद्धा सर त्रस्त होते आणि ह्या आरोग्य फॅमिलीत आल्यानंतर त्यांना सुंदरसं असं जीवन मिळालं आणि त्यांना छान असा रिझल्ट आलेला आहे. सर अरे सरांकडे आहे की. येस असो बिफोर सर. आफ्टर पाठवलाय मला सर तुम्ही. हां? बिफोर आफ्टर पाठवला का? तुमच्याकडे अगोदर पाठवलाय तरी पाठवतो मी. चालेल, काही हरकत नाही सर. आपण नेक्स्ट घेऊ तुमचा बिफोर आफ्टर. येस भवन पाटील सर तुमच्याशी भवन सर तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. तुम्हाला थँक सुंदर यू सर. दिवसाच्या सुंदर शुभेच्छा. येस. थँक यू. अजून कोणी आहे ज्यांना अनुभव शेअर करायचा आहे किंवा सर कॉलची वेळ तर झालेली आहे. येस क्लोजिंग घ्या सर. कॉलची वेळ झाली. येस नक्कीच. आज वर्कआउट केस मळी सर, माळी मॅडम आणि सागर वेलनेस सेंटरने जबरदस्त गाईड केला. आज सिस्टमने मला चेअरिंग करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सिस्टमचे खूप खूप आभारी आहे. आणि ज्यांना सकाळी 5:30 ला वर्कआउट करणं शक्य झालं नाही, त्यांनी 7चा वर्कआउट बॅच आता स्टार्ट झालेली आहे. आणि माता भगिनींसाठी संध्याकाळी 5:30 वाजता कॉल असतो. तर सर्व